तर मंडळी आज आपण खरवस कसं करायचं ते पाहणार आहोत। इथे मी चिकाचं दूध घेतलेलं आहे। हे दूध 1 लिटर आहे। तर याच्यामध्ये मी 1 लिटर प्रमाणे इथे 240 ml चा कप घेतलेला आहे। त्याच्याप्रमाणे मी 1 कप गूळ घेतलेला आहे। हा गूळ छान बारीक चिरून घेतला आणि आता आपण ह्या दुधामध्ये टाकणार आहोत चिकामध्ये। आता याच्यामध्ये गूळ व्यवस्थित आपल्याला वितळून घ्यायचा आहे। अगदी कुठेही गुळाचे खडे राहता कामा नये। हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी मी गूळ याच्यामध्ये विरघळून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जायफळ आणि वेलदोड्याची पूड। तुम्ही तुमच्या टेस्टने टाकू शकता। आता याच्यामध्ये मी पाव चमचा सुंठीची पावडर टाकते। याच्यामुळे अगदी छान टेस्ट येते। तुम्ही नक्की टाकून बघा। तर आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने। आता एका साईडला मी इथे पाणी सुद्धा गरम करत ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये तुम्ही स्टीम देणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने ताट किंवा तुम्ही कुकरचं भांडं काही ठेवू शकता। आता माझा 1 लिटर चिक होतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ताट ठेवले। आता आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित झाकून याला 15 मिनिटापर्यंत छान वाफवून घ्यायचं आहे। हे बघा छान वाफवून घेतल्यानंतर आता मी याला कट सुद्धा करून घेतलेला आहे। थंड झालेला आहे आणि हे थंड झाल्याशिवाय तुम्ही कापू नका। आता मी याच्या अशा तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडू शकतात। अगदी छान बनतात आणि याला लगेच गरम खायचं नसतं। याला पूर्णपणे थंड होऊ द्या। फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर खा किंवा पूर्णपणे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर तेव्हाही तुम्ही खाऊ शकतात। आणि अशा वड्या किती छान बनल्या तुम्ही पाहू शकता। अगदी मस्त वड्या बनतात। फक्त तुमचं चिकामध्ये तुम्ही गूळ टाकताना जरासं कमी टाका। एकदम जास्त पण टाकू नका, नाही तर कधी काय जास्त गूळ टाकल्यामुळे या वड्या व्यवस्थित बनत नाही। त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण हे तुम्हाला अगदी व्यवस्थित घेता आलं पाहिजे। तुम्ही गुळाऐवजी साखरेचा सुद्धा वापर करू शकतात, पण गुळामुळे शुगरचा माणूस देखील हे खाऊ शकतात वड्या। हे बघा किती मस्त वड्या बनल्या तुम्ही पाहू शकताय। अशा पद्धतीने मस्त चिकाच्या वड्या तयार होतात घरगुती। याच्यामध्ये तुमच्या पण घरी काही चिक आणत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वड्या बनवा झटपट, काही जास्त वेळ लागत नाही आणि सोप्या पद्धतीने अगदी मस्त चिकाच्या पाटोड्या आम्ही याला असं म्हणतो। अगदी मस्त चिकाच्या पाटोड्या तयार होतात आणि अगदी सॉफ्ट लागतात आणि खायला तर खूपच भारी लागतात। आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात आणि एकदम टेस्टी लागतात आणि एकदम सॉफ्ट बनतात। जास्त काही वेळ न लागता झटपट तयार होतात। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून बघा आणि गुळाचं प्रमाण अगदी योग्य आहे। तुम्ही सुद्धा हेच प्रमाण घेऊन बनवू शकतात। तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपी बघण्याकरता प्रगतीज किचन रेसिपी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।